नमस्कार, आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल। भारतीय जनता पार्टी कामोठे मंडळाच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी उत्सव 2025 अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। सकाळपासूनच परिसरात सणासुदीचे वातावरण होते। विविध नामांकित गोविंदा पथकांनी थरारक मानवी मनोरे सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली। या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरलेली 7,77,777 रुपयांची दहीहंडी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। 2 ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि गोविंदा आला रे आलाच्या जयघोषात गोविंदांनी मानवी मनोरे रचून अखेर हंडी फोडली, तेव्हा संपूर्ण परिसरात जल्लोषाचा माहोल निर्माण झाला। कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्रीकृष्णाची आरती करून करण्यात आली। यावेळी भाजपा कामोठे मंडळाचे श्री विकास नारायण घरत, माजी नगरसेवक श्री विजय चिपळेकर, माजी नगरसेवक श्री दिलीप पाटील, युवा नेते श्री हॅपी सिंग तसेच स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय आमदार श्री प्रशांत ठाकूर यांनीही उत्सव स्थळी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली। यावेळी अहिंसा गोविंदा पथकाने सर्वात उंच हंडी फोडून प्रथम क्रमांक पटकावला आणि मानस सरोवर गोविंदा पथकाने द्वितीय क्रमांक पटकावला। या भव्य दहीहंडी उत्सवामुळे संपूर्ण कामोठे परिसर उत्साह, श्रद्धा आणि जल्लोषाने न्हाऊन निघाला। उपस्थित नागरिकांनी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले। आज भारतीय जनता पार्टी कामोठा मंडळ यांच्या वतीने आज दहीहंडी हा सांस्कृतिक कार्यक्रम आपण आयोजित केला होता। या कार्यक्रमातून आपल्याला वेगळी प्रेरणा देण्यात येतो, जेणेकरून मला होत असतो एका ग्राउंड फ्लोरच्या माणसाला शेवटच्या थरापर्यंत पोहोचवून जी डोळे असते ती सर्वांमध्ये डिवाईड कशी करायची त्याचा उत्सव उदाहरण म्हणजे दहीहंडी। दहीहंडीने श्री कृष्णाने आपल्याला शिकवलेले आम्ही सगळ्यांबरोबर आपण कसं राहिलं पाहिजे पूर्ण कामोठ्यात हे दहीहंड्याचा उत्सव पूर्ण महाराष्ट्रात केला जातो। आपण आपल्या विनंतीस मान देऊन सर्व जे आले होते त्यांचे मनपूर्वक आभार। आणि मी महेंद्र कांबळे आपल्या सर्वांची रजा घेतो आणि कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। किती दहीहंडी पथकांनी याच्यात भाग घेतला? आज 49 दहीहंडी पथकाई याच्यात भाग घेतला। किती बक्षीस किती ठेवलं होतं? 7,77,777 अशी मोठी बक्षीस इथे ठेवली होती। आणि पहिलं बक्षीस 7 लाख कोणाला मिळालं? पहिलं बक्षीस इथे एक अहिंसा गोविंद पथक आहे त्यांना मिळालं आणि दुसरं पथक हे आपलं दुसरं बक्षीस हे आपल्या मानसरोवर कॉम्प्लेक्स या पथकाला मिळालं। आता लवकर म्हणजे महाराष्ट्रामध्ये सण उत्सव चालू होत आहेत। आपण भाजपा कामोठे शहर अध्यक्ष झाल्यापासून एक चैतन्य आलं आहे पक्षामध्ये। भारतीय जनता पार्टी पक्षच असा आहे की कार्यकर्त्याला जर बल दिला तर पक्ष मोठा होतो। त्याच पद्धतीने आज मी काम करत असताना एक कार्यकर्ता म्हणून काम करत असतो, सर्वांना बरोबर सहकारी म्हणून घेत असतो। याच दहीहंड्यातून हेच शिकलेलो आहे मी आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचा पहिला ब्रीदवाक्य पहिला राष्ट्र नंतर पक्ष नंतर स्वतः। कार्यकर्ता मजबूत असेल तर पक्ष मजबूत होईल या विचारधारेत काम करत असतो, म्हणून आज भारतीय जनता पार्टी कामोठ्यात वाढत चालली आहे।